श्री ज्ञानदेव भगवान की न धरू पालट न संडू हे वाट सापडली म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे बहुत नकळे बोलता प्रकार अंतरा अंतर साक्ष असे म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे विठ्ठल कविता मी न धरू पालट न संडू हे वाट सापडली म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा 4 चरणाचा भंग आहे। या भंगामध्ये महाराज परमात्म्याच्या पुढे विनंती करतात माझा सांभाळ करा तुमचा सांभाळ काय करायचा असा सविस्तर विषय महाराजांनी या अभंगातून लिहिला ज्याचं चिंतन तुमच्या पुढे करायचं आहे। विठ्ठल विठ्ठल खानदेश वारकरी मंडळाला 25 वर्ष झाल्यामुळे रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने ही सेवा आहे आणि याकरता आजचा दिवस हा जे सहकार्य आजचं संपूर्ण शिंदखेड तालुका आणि आमचे अतिशय स्नेही होते आम्ही त्यांना झेडपी म्हणायचो झेडपीतले एक राहिले आणि एक शिल्लक आहे वाटते एक आहे का शिल्लक बरोबर तुमचा नंबर लागणार आहे सध्या नाही कोरोना आल्याशिवाय 2 होते झेडपी आमचे खास हां बरं काय त्यांचं सुद्धा आज पुण्यस्मरण आहे आणि ज्या लोकांनी हा संप्रदाय हे भजन टिकवलं त्या लोकांचे खरोखर उपकार आहेत असं काय त्याकरता त्यामध्ये आमची मंडळी सर्व ही सुनील भाऊ रामनाप्पा बोकरे डॉक्टर पाटील आमची मुक्तीची मंडळी आमचे कैलास भाऊ संतोष आमचे RJ पाटील सर नानकर सर ही सविस्तर मंडळी कांतीलाल हे जे मुलं आहेत हे संपूर्ण छोटे मोठी मंडळी छोटे मुलं हे सर्व या म्हणजे वारकरी खानदेश वारकरी मंडळाचे पूर्वीपासून सदस्य आहेत। धुळ्यामध्ये संप्रदायाचं विशेष प्रस्थ नव्हतं तेव्हा सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो आणि आणण्याकरता कारण म्हणजे बाळासाहेब मुसळे त्यांनी आम्हाला इथे आणलं आणि तेव्हा जेव्हा आम्ही कीर्तन केलं पहिलं तेव्हा दत्त मंदिरामध्ये आणि टाळकरी भोकरे पान खायचं पुर्र मी नेमका नवीन आलो होतो मी म्हटलं का हा माणूस कोण आहे म्हटलं सारखा थुंकतो पलीक भिंतीकडे जाऊन पुर्र कारण 2-4 माणसं मी कीर्तनकार नंतर मग कृपा काय झाली परमात्म्याची मग एका लागोपाठ कीर्तन झाले आमच्या सुनीभाऊनी कार्यक्रम ठेवला कुठे छत्रपती मैदानावर आणि तिथून मग वारं सुरू झालं एवढे कीर्तन झाले रामकृष्ण हरी एवढे कीर्तन मी आयुष्यात या जन्मात कोण्या गावात करणार नाही आणि केल्या गेले नाही एवढं हे असं हे वैभव आहे धुळेचं असं एवढे कीर्तन कुठेच करणार नाही आणि कंटिन्यू समाज हां आता रौप्य महोत्सव वर्ष आहे तरी सुद्धा याच्यापेक्षा कितीतरी पट लोक राहायचे जेव्हा हे कार्यक्रम ठेवायचे लोक गल्लीच्या गल्ली भरायची हां आता वाटायला लागलं एवढा पैसा आला एवढी श्रीमंती आली आणि लोक कुठे गेले पाकिस्तानात गेले काय कोण होता असं तू काय झाला असं तू किती समाज राहायचा आणि छाटछूट कीर्तन ठेवायचे यांच्या गल्लीत त्यांच्या गल्लीत त्यांच्या गल्लीत
असा समाज राहायचा. माझे श्रोते ठरले होते, पण तेव्हा ते वारं होतं, या सर्वांचं डोकं फिरलं या असं होतं. भयंकर झपाटलेले दिवस होते ते दिवससुद्धा मला आठवले की वाईट वाटते आता. असा तो सुंदर काळ होता, असं ते सुंदर दिवस होते. त्यानंतर मात्र स्थापना झाली आणि या लोकांनी कंटिन्यू तो सप्ताह आजपर्यंत चालवला 25 वर्ष. खरंच जर पाहिलं तर स्वतः तरुण जाणे याला किंमत नाही आहे, दुसऱ्या माणसाला तरण्याकरता सहकार्य करणे, रस्त्यावर नेणे याला फार मोठी किंमत आहे. असं महाराज लिहितात. आप तरे त्याकी कौन बराई और नको भल नाम धराई. तुकाराम महाराज. ए पुरी काळे बस खाली, काय फिरतो गोल गोल, बस खाली. विठाल विठाल. मागून येणाऱ्या महिलांनी मागे बसा, अजिबात कणकण करायचं नाही. खाली बसा, आता गरम आहे सिमेंट. उशिरा यायचं, दूध ठेवून कोंबडी झाकून, आणि पुन्हा पुढे येऊन गडबड करायची नाही. शांत राहा. तुम्हाला माहित आहे का किती रुपये झाले खर्च या कार्यक्रमाकरता? तुम्हाला काय माहित आहे याची किंमत? तुम्हाला आहे काय? 2 तास कीर्तन, त्याच्यामध्ये अभंग, प्रमाण, चिंतन, दृष्टांत आणि मग सिद्धांत. त्यात तुम्हाला काय मिळते? त्यात नवीन नवीन निघायला लागलं काय? महाराज अभंग घेतला म्हणजे प्रमाण ते नमन करतो 15 मिनिटं. ओम नमो ज्ञानेश्वरा पांडुरंगा करू आणि मनोजीवम शांताकारम हु 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 हा हा हा. 15 मिनिटं नमन घेतो हरामखोरा. सांगतं काय रे मग भसाड तोंडे. आणि त्याच्यामध्ये यांचा चक्रधार राम टकटक ढंग टंग 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 टाळी वाजव टाळी. कसं आलं हे? कुठून आलं? हो 1-2 तासाचं कीर्तन आहे, त्याच्यामध्ये चक्रधार वगैरे आत्ता आलं हे. हो काहीच नव्हते. हा विक्षेप होतो ना कितीतरी वेळ जाते ना. मग आमचं काय महाराज लोकांचं? हनुमानजी शेपटी आहे, आखडली आखडते, सोडली की लांबते. पाकिट दाबलं निघालो खरं काय केलं तुम्ही आकाशात तुमचं का आम्हाला? पण तसं नाही, तुम्हाला ऐकायला गेलं पाहिजे. यांची विद्वत्ता, यांनी ठाईच्या चालीमध्ये जेव्हा बसवायच्या तेव्हा अनेक मुखडे बसवायचे, अनेक सरपट्या बसवायच्या, पण त्यात वेळ घालायचा नाही. पण पोरं आहेत आता, हे तरी पोरं समजा आता आमच्या कॉन्टॅक्टमधला हा मुलगा आहे आमच्या, त्यामुळे पहिल्यांदा चक्रधार झाला, पण दुसऱ्यांदा तो नाही झाला चक्रधार. कसं काय? आमचं काही नाही. 2 तासाचं कीर्तन आहे आणि पैसे खर्च करणाऱ्या माणसाला माहीत आहे. दयेतिले कये फुकटी गोंडा गोहे. हां याला असं आहे ना. ते आमचे गुरु सांगायचे, कीर्तन करशील थुक्याला थुका लावशील, कसं तरी करशील, पैसे घेशील, भरून द्या लागन, फुटून निघल, महारोग होईल, बोटं झडतील. हां का सोपं आहे का ते? दिवसभर राबता तुम्ही, शेतामध्ये मजुरी करता आणि वर्गण देता, आणि आम्ही आला म्हणजे कीर्तनामध्ये काही टाकतो. छत्रपती घाल, संभाजी घाल, बाप घाल, माय घाल, माझी आई, तुझा बाप गेला आकाशात. हे कीर्तन आहे का? हां वासराला जवा चाटते गाय, त्यात दिसते माई माय तू माय का मोका टाका भंगार तोडे. ही कीर्तनाची भाषा आहे का ही? अभंग पाठ नाही, गोव्या पाठ नाही, चिंतन नाही, एकादशी नाही, उपवास नाही, वारी नाही, भजन नाही, तपश्चर्या नाही. भिकार चोट निघाले साले कीर्तन करायला. सत्यानाश केला या लोकांनी, महाराज लोकांनी सब कीर्तनाचा सत्याचा. हो ना. विनेकरी ते बारके बारके पोर असतात, विना घेतला का तिथं जाणेपर्यंत इतके नाचतात, टुंगुंग टुंग टुंगुंग टुंगुंग. विना कुणाचा आहे तो? तुकोबराचा विना आहे तो. तो घेऊन डान्स करायचा का तुम्हाला? बाईसारखं नाचायचं का? काय कळते हो लोकांना? पुण्य करता होय पाप, दूध पाजूनी पोचला असा तुकाराम महाराज. हे पाप होऊन राहिलं हो. काय सांगा तुम्हाला, काय नाचाचं काम आहे? टाळकऱ्यांनी पाऊल कधी धरायचं, विठोबामध्ये वाटत तेवढी घाम गाडायचा. ज्ञानेश्वर माऊलीत विठ्ठल विठ्ठलमध्ये घाम गाडायचा. चाल म्हणता नाचायचं काय? मग विक्षेप होतो की नाही? एवढे हे गायक माणसं तुमच्या गावात 8 दिवस मुक्कामी आहे, पखवाजा मुक्कामी आहे.
यांना लेकरं आहेत, संसार आहे यांचा, एक एक बायको आहे, म्हणजे एक एकच असते म्हणा. तुमच्या गावात मुक्कामी राहिले हे, मग यांचं तीच झालं पाहिजे की तुम्हाला, असं मला म्हणायचं आहे. बाकी काही नाही. तुम्ही आले विक्षेप केला म्हणजे या पोरांना काय वाटेल? साधी गोष्ट आहे काय? एक दिवस घर सोडून पहा आणि मग नखरा पहा बायकोचा. 7 दिवस सप्त्याहून जर महाराज घरी गेले तर दारावर थाप मारल्यावर बाई महाराज आले म्हणत नाही, आला सप्ता, सप्ते आला म्हणतात. जेवण करताना थोडा नखरा केला आणि भाजी कशी केली की म्हटलं लगेच म्हणते भाजी कशी केली, भाजी कशी केली. गावगाव फिरता, चटका खाता, भाजी कशी केली, भाजी कशी, भाजी कशी केली. तुम्हाला काय माहीत आहे? आम्हाला तुमच्या वेळेबद्दलची जाण आहे, आम्हाला माहीत आहे. 1 तास प्रवचन ऐकायला 2 तास उभं राहत होतो, ज्या नालीमधून जिवंत विष्ठा वाहते. पूर्वी पंढरपुरामध्ये जिवंत विष्ठा व्हायची, जिवंत विष्ठा भंगी लोक डोक्यावर घेऊन फेकायचे, असा काळ होता पंढरपुरामधला. तेवढं कठीण आहे श्रवण, तेवढं कठीण आहे चिंतन, म्हणून तुम्हाला सांगायचं आहे. बाकी काय, लोक किती आहे त्याचा माझ्यावर परिणाम होत नाही का. मी 50,000 लोकात कीर्तन केलं चंद्रभागेमध्ये, 50,000 चंद्रभागे, 11 वर्ष फडावर तुम्ही एडशे करायच्या, 500 टाळकरी, 25 मृदंगही पाहिले मीन, समाजही पाहिला मीन, टाळकरी पाहिले, सालीही पाहिलं, भजनही पाहिलं. फक्त मला एक वाटते का यांनी 25 वर्ष टिकवलं. हे किती कष्ट होतात परमार्थ टिकवायला. फार विक्षेप असतो ना, का संसारी माणसं सप्त्यामध्ये आहेत ना, आणि जिथं जिथं संसारी माणसं आहेत तिथे तिथे नालायक पण आहेच. का चुकाला चुका, आंबट चुका. एवढ्यांचे मन राखून चालवायचं आहे, किती कष्ट होतात, फार कष्ट होतात. पण यांनी टिकवलं. ज्यांनी ज्यांनी टिकवलं, खानदेश वारकरी मंडळाची ही मंडळी, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. त्यांनी तुम्हाला देव दाखवला, तुम्हाला परमार्थ शिकवला. त्यांनी दिवसभर कष्ट केले, दुकानामध्ये शेतामध्ये राबून राबून संध्याकाळी सप्त्याकरता उभे राहिले. असं आहे ते, नाही का. तुकोबारा काय म्हणतात, करोनी चिंतन करियानी का, समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याकरता जन्माला आली, नाही काय. आपले कामधाम सोडायचं जायचं कीर्तनाला. आमचे गिराशे कुठून आले, हां, एवढ्या लांबून वरखेडे किती कुठून आले. ही सारी विभांडी चव्हाण ही सारी मंडळी दुसऱ्या गावावरून इथे येत होती आणि याला रूप आणत होती. वा, तुम्ही मेल्यानंतर तुमच्या संपूर्ण आयुष्याची जी वही राहील त्या वहीमध्ये एवढे दिवस मोठे सुंदर राहतील. हे दिवस जेव्हा तुम्हाला भोगायला येतील पुढच्या जन्मामध्ये, तेव्हा मोठं सुख मिळणार आहे. का, एवढं सुंदर काम झालं, बाकी काय केलं काय नाही, मोठं सुंदर काम झालं, मोठा सुंदर आहे. साऱ्या परमार्थाचा कळस आहे का कोणता, परमार्थ शिकवणाऱ्या माणसाचा. हां, सारं भजनाचं भजन आहे, भजनाचं भजन, अन्नदानाचं अन्नदान, परमार्थाचा परमार्थ कोणता, समाजाला परमार्थ शिकवणे. करोनी चिंतन करवी आणि का,
तोया झाला लोका नाव जगी. लोकांना संसारातून तरुण जाण्याकरता नाव झाला कोण? हा मनुष्य. अशी ही मंडळी आहे. आणि यावेळेस तर तुमचं नशीब आहे नाही काय. आमदार साहेब अग्रवाल आहेत नाही काय, ते सुद्धा तुमच्या स्नेहातले आहेत, तुमच्या जवळचे आहेत, त्यांचंसुद्धा सहकार्य आहे. हा सर्व सुवर्णमणी संयोग आहे असं शास्त्र आहे. आणि ते सर्व श्रेय जाते तुम्हाला, श्रोत्यांना, वक्त्यांना, टाळकऱ्यांना, मृदंगवादकांना, ऐकणाऱ्यांना. तुकोबाऱ्या सांगतात, आता नमो रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका. टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. श्रोते टाळ मृदंग तया माझे नमन. नमस्कार आहे, नामदुराचा भंग आहे. ऐकणाऱ्याला नमस्कार, मृदंगवादकाला नमस्कार, टाळकऱ्याला नमस्कार. उभे, हां, आपलं गंध उभं, आपला देव उभा, आपले महाराज उभे, आपले टाळकरी उभे, आपला पखवाजा बासला. तुम्ही बसवला त्याला, घोडी पाहिजे होती. आपला पखवाजाही उभा असतो का? कानाचा आणि त्याच्या थापीचा हे लेवल यासाठी. पखवा तेवढा उंचीवर, पखवाजा उभा, टाळकरी उभे, देव उभा, गंध उभा, सर्व आपलं का तत्पर आहे असं शास्त्र आहे. म्हणून आपल्या संप्रदायातल्या हर एक गोष्टी तावून सुलाखू नये. आपला साधू पांढऱ्या कपड्यातला आहे. हां, का कारण आहे? पांढऱ्या कपड्यावर डाग सहन होत नाही. पिवळ्या कपड्यावर डाग सहन होतो, गुलाबी कपड्यावर डाग सहन होतो, काळ्या कपड्यावर सारं गाव सहन होते. पण पांढऱ्या कपड्यावर थोडा बुक्का पडला तर लगेच दिसतो. तसं आपला साधू पांढऱ्या कपड्यातला आहे पण साधू 100 नंबरी आहे. असं आहे. आपला समाज पांढऱ्या कपड्यातला आहे पण 100 नंबरी पारमार्थिक आहे. भगव्यामध्ये, काळ्यामध्ये, पिवळ्यामध्ये लपाछपी आहे पण इथं लपाछपी नाही आहे. इथं एकदम स्पष्ट आहे. हां, संप्रदायाच्या चाली साऱ्या ताऊन आहेत, थुलाखून आहेत, तपश्चर्यातल्या आहेत. साधी चाल आहे. संसार दुःख मूळ इथं काही खरं नाही गा. चाल म्हणतानाच सांगते चाल, काही तर काही खरं नाही. संसार दुःख मूळ नाही काय महाराज सांगतात. संसार दुःख मूळ सर्व आहे घरी पण कांता नाही बरी. अभंग सांगतो, चालच सांगते. अहो, चाली सुद्धा रागाप्रमाणे बसवल्या आहेत. हां, अशा का? संपूर्ण तपश्चर्यातलं आहे. भजन तपश्चर्यातलं, अभंग तपश्चर्यातले, मृदंगवादक तपश्चर्यातलं, गायन तपश्चर्यातलं, ऐकणं तपश्चर्यातलं, हे तपश्चर्या आहे. तशी यांची तपश्चर्या आहे. तपश्चर्या 25 वर्ष. म्हणून तर हे लोक कोरोनामध्ये मेले नाही. कोरोनामध्ये कसे नाही मेले म्हटलं? हे म्हटलं एवढं दिसतात मला. कीर्तनामध्ये अरे ते सारे दिसायचे, सुनील भाऊ दिसायचे, भोकरे दिसायचे, म्हणून मेलं कशा नाही म्हटलं. मग समजलं अरे सप्ताह करायचा होती यांना. रौप्य महोत्सव वर्ष देवाने जिवंत ठेवलं. देवाची कृपा आहे ना ती का? देवाला माहीत आहे संप्रदाय चालला पाहिजे, भजन चाललं पाहिजे, असे यांचे उपकार आहेत. यांच्या सहकार्यातून हा एवढा मोठा सोहळा आज आपण पाहून राहिलो. त्याकरता तुकोबारायाचा अभंग घेतला. तुकोबाराया सांगतात, आम्ही तुझ्याविषयी एकविध आहोत. एकविध आम्ही एकविध आम्ही संडू हे वाट सापडली, संडू हे वाट सापडले, मनोनी केला पाहिजे सांभाळ.
दिसायला फार लहान असतात, असायला फार मोठे असतात. हे पोरांनो बोल नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्रकार सांगतात सूर्य दिसायला फार छोटा आहे, परंतु तिन्ही लोक प्रकाशून टाकतो. अंकुश फार बारीक आहे, हा, परंतु 1000 क्विंटलचा हत्ती एक अंकुश मारला मानीमध्ये की तळमळतो, एकदम तळमळतो आणि खाली बसतो. दिसायला काही छोटा आहे, एकदम छोटा आहे, पण ताकद फार आहे. तसं कीर्तनायकाची जी बुद्धी आहे दिसायला फार छोटी आहे, पण असायला फार मोठी आहे. हा, कीर्तन ऐकणं सोपं आहे की नाही? घरून निघायचं, इथे यायचं, बसायचं 2 तास, चिंतन ऐकायचं, घरी जायचं. काही द्या लागते काय? घेणं ना देणं, कंदील लावून येणं, त्याला काय काय नाही. पण साऱ्या गावाला या वाटते काय? नाही. काय कारण आहे? ज्यांच्या सोबत येताना शुद्ध पुण्याचे भंडार आले, त्या माणसाला वाटते कीर्तन ऐकावं, कुणाला वाटत नसतं. आता ओवी सांगतो. अर्जुना जरी पुण्यवशे हे अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. अर्जुना, पुण्याच्या जोराने एवढी जरी बुद्धी निर्माण झाली कीर्तन ऐकायची, तरी एवढ्याशा बुद्धीने कोटी जन्मात जे आपण पाप केलं, संसार करत आलो, अनंत योन्या भोगत आलो, त्या साऱ्या योनांचा इथे परिपाक होऊन मुक्त होऊन जाईल. बुद्धी फार छोटीशी आहे. किती छोटीशी आहे? येणे बसणे निघून जाणे, पण या वाटत नाही ना. हा, का? याला एकदम शुद्ध पुण्य पाहिजे. असं कुणालाही या वाटत नाही. परमार्थ कुणालाही करा वाटत नाही, संसार कुणालाही करा वाटते. असं पुण्य बुद्धी आहे ती पुण्याची, आणि पुण्याची बुद्धी सर्वांपाशी नाही आहे, म्हणून साऱ्या गावाला या वाटत नाही. किती सुंदर पटांगण आहे, लाइटिंग किती गोड, गाणारे वाजणारे किती सुंदर, किती व्यवस्थित आहे वातावरण, किती स्पीकर चांगला. हां, पण तरीसुद्धा या वाटत नाही. हां, चौकात बसतील म्हातारे गोष्टी करत 11 वाजेपर्यंत. म्हातारे डंगरे. या म्हाताऱ्या माणसांनी पिंपळाच्या कट्ट्यावर बसून बसून गुडघ्यावळे खड्डे पाडले, काहीच काम नाही. सारा गावचा उकरडा उखरायचा. गंगी तिकून गेली, नाम्या तिकून गेला, तुला काय घेणारे डंगरे? म्हाताऱ्या बा तासन तास बसतात मोबाईल घेऊन बसतात तासन तास. लावला थुका सरकोवर, लावला थुका कर खाली. असं नवल वाटतं का या वयात इतके वेळ मोबाईल पाहतं? कधी कधी असं वाटतं साऱ्या मोबाईल पाहणाऱ्या म्हाताऱ्या ट्रकात भराव, कुठं न्याव सांगत नाही. कसं कळत नाही? किती दिवस जवळ आले. कुत्र्याला समजते कीर्तन ऐकायला यावं, कसं कळत नाही? पण त्याला बुद्धी लागत असते ना. असं आहे ना, त्याला बुद्धी लागत असते. पुण्याची बुद्धी पाहिजे असते. 1500 स्क्वेअर फूटचा हॉल आहे, 10 वर्षापासून उघडला नाही, अंधार आहे एकदम, आणि तो हॉल प्रकाशित करायचा आहे. कितीचा हरिजन लावला म्हणजे प्रकाश होईल? 100चा का 200चा लाईट लावला म्हणजे प्रकाश होईल? एवढ्याचं काम नाही. रॉकेलचा दिवा नेला आणि वात एवढीशी वात आत नेल्याबरोबर 1 मिनिटात ज्याप्रमाणे हॉल प्रकाशित होतो, त्याप्रमाणे छोट्याशा बुद्धीने अनेक जन्मातलं पाप नष्ट होते. छोटीशी बुद्धी आहे ही. हॉल 1 मिनिटात प्रकाशित होतो सारा. जैशी दीपकळिका धाकुटी, बहु तेजा ते प्रगटी. हा, असं माळ घालणं एकदम सोपं आहे. 10 रुपयाची माळ, मंदिरातलाच बुक्का, दक्षिणा दिली नाही दिली, थुक्याला थुका, आंबट चुका. पण सारा गाव माळ घालते काय? नाही. काय कारण आहे? त्याला एकदम शुद्ध पुण्य पाहिजे, आणि हे पुण्याशिवाय होत नसते. असं आहे ते. गोपिकेला विचारलं, का ग तू एवढी पागल का झाली परमार्थ करता, काय कारण आहे? ती म्हणजे तुला माहित नाही. अगं या जन्मातलं नाही आहे, मी खूप जन्मात करत आली. ही जन्म जन्मांतरी बहु केले सायास, जन्मांतरी बहु केले सायास, या भेटी लागी पते वास,
घडोनिया आले अनायासे घेतल्या घडोनिया आयासे घेतल्या घडोनिया आयासे. अगं बाई या जन्माचं नाही ते, मग काय केलं तू? जन्म जन्मांतरी बहु केले सायास. अगं खूप जन्मामध्ये प्रयत्न केले. याची या भेटी लागी व्रते उपवास. याची या दर्शनाकरिता उपवास केले गे. याची या दर्शनाकरिता व्रत वैकल्य केले गे. गरिबी असल्यामुळे शेतावर गेल्याशिवाय भागत नव्हतं गे. पण एकादशीच्या उपवासाकरता घरी फराळ मिळत नव्हता गे. म्हणून मुठभर शेंगदाणे खाऊन आणि 3 तांबे पाणी पिऊन दिवसभर दुसऱ्याच्या शेतामध्ये राबली गे. पण उपवासाला धक्का लागू दिला नाही गे. मला माहित आहे एक बाई आहे आमच्याकडे, ती म्हणते मुठभर शेंगदाणे खायची, 3 तांबे पाणी प्यायची. मजुरीला जावं लागत होतं, पण एकादशी नाही गेली पाहिजे. असे प्रयत्न केले. याची या भेटी लागी व्रते उपवास. शेविली गंगेची तटाके उदास. गंगेच्या तीरावर पागल होऊन फिरले गे. त्याचाच परिणाम आज हे दिवस माझ्या पुढे आले गे. त्याची या सुकृताचे नेनो आले घोष. ओ त्याची घडोनिया आले अनायास. अगं ते मागील जन्मातलं आहे ना बाबा. आता कसं करणार आहे कीर्तन ऐकल्याशिवाय? आता कसं बरं वाटणार आहे पारायण केल्याशिवाय? का आजचं नाही ना ते. जन्म जन्मांतरी बहु केले सायास. फार प्रयत्न केले परमार्थ करता. याची लागे बोते जे भोग लागे भोग. याची लागे केले नाना याग. याची लागे लागे अष्टांगादी याची लागे अष्टांगादी याची लागिया विषयाचा त्याग. याची लागिया विषयाचा त्याग. जन्मांतरे केले सूचना. जन्मांतरे केले सूचना. जन्म याची लागी मंत्र जप केला. याची लागी वेदांत पाहिला. बरोबर आहे. याची लागी वेदांत पाहिला. याची लागी ओ संसार त्यजिला. याची लागी ओ. एवढ्या करताच केला आतापर्यंत, म्हणून तर मिळालं हे. ते मिळत असते काय? नसते मिळत. लाख रुपये वर्गणी देऊन कुणी मोकळा होईल, पण 2 तास मांडी मारून तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानोबा काय म्हणतात, इकडे लक्ष देऊन बसून मांडी मारून जमणार नाही. वर्गणी देऊन देईल कसं काय? कर डर काय असते. इकून आले नाही काय? सासूच्या धनावर जवाई उदार देऊन देईल, घेऊन टाका लाख रुपये. पण मांडी मारून
काय म्हणतात तुकाराम महाराज, वा असं एक वा वा महत्वाचं आहे. मरणात महाराज सांगायचे 10 लाख रुपये दिल कोणी, पण कीर्तनात नाही बसणार. कीर्तनात बसण्याकरता शुद्ध पुण्य पाहिजे. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही बसले त्याचा परिणाम आहे हा. जमत नसते हे, सर्वच जमत असते, हे नसते जमत, असं आहे. म्हणून ती म्हणते, तुकोबाराय म्हणतात का फार लांबून आलो रे बाबा, हा रस्ता पकडला, तुझ्या पाया पडतो, आता हा रस्ता सोडणार नाही. नसंदू हे वाट सापड, टाकणार नाही, जीव गेला तरी. म्हणून माझं असं म्हणणं आहे, देवा संसारामधलं देऊ नको तू. का संसारामधलं तर मस्तकावर घेऊन आलो आम्ही. संसारामधलं संसाराकरता प्रारब्ध लागत असते, योग सिद्धीत जाण्याकरता प्रयत्न लागत असते, आणि परमार्थ शेवटात जाण्याकरता देवाची प्रसन्नता लागत असते. शांत व्हा. संसार सिद्धीत जाण्याकरता प्रारब्ध लागत असते, योग सिद्धीत जाण्याकरता प्रयत्न, आणि परमार्थ सिद्धीत जायसाठी देवाची कृपा, प्रसन्नता. प्रसन्नता, प्रारब्ध आणि प्रयत्न, नाही काय. प्रयत्नाद्यत मानस तू योगी संसिद्ध किलबिषा. प्रयत्नाद्यत मान, योग प्रयत्नाने होत असतो, आणि संसार कष्टाने होत नसतो, प्रारब्धाने होत असतो. हां, नशिबात कोणाच्या काय आहे त्याला माहीत आहे, ज्याच्या नशिबात त्याला, देवाला माहिती आहे, बाकीच्याला काय माहीत आहे. एका माणसाने बायको केली, लग्न झालं, बायको भेटली बिना भावाची, बिना बहिणीची. समजलं ना तुम्हाला. 4 एकर वावर भेटलं, कुणाचं, सासऱ्याचं, आणि घर भेटलं. दोस्त म्हटला त्याला, परकास म्हणे काय, ऐ पक्या म्हणे काय म्हणतं, काय म्हटलं, ऐ परकास म्हणे काय म्हणतं, तुला बरं भेटलं रे म्हणे. हां. लग्न केलं म्हणे. हां. बायको भेटली म्हणे. हां. वावर भेटलं 4 एकर, घर भेटलं, बहीण नाही, भाऊ नाही, बरं झालं रे म्हणे. मी तशीच करतो. तो म्हटला कर कर कर. लागला मुली पाहायला. मुलगी आहे काय, भाऊ आहे काय, जमत नाही. मुलगी आहे का, बहीण आहे का, जमत नाही. कसं काय, कोरी खट, इकून कोण नाही, तिकून कोण नाही, फक्त मुलगी पाहिजे. 4 वर्ष लग्न झालं नाही, लग्न पोरगीच भेटे ना. अशी कशी भेटणार आहे पोरगी, लवकर भेटेच ना. आणि मग भेटली पोरगी, हा किडकिडा, आणि बाई भेटली मोगे आंबो. केली पैसा करता, आणली घरी. 6 महिन्यात सासरा बिमार पडला, घरी आणला. एकच जावई घरी आला, दवाखान्यात नेलं, लावले पैसे, संपून गेले. 2 एकर वावर विकलं सासऱ्याचं, लावलं सासऱ्याला, सासरा मेलाच नाही. काय करावं समजेना. 2 एकर शिल्लक होतं, ते विकलं, लावलं सासऱ्याला, तेव्हा सावकाश सासरा मेला. 4 एकर वावर सासरा घेऊन गेला. मग राहिली सासूबाई कुठं कुठं बसू आली याच्या घरी. बिमार पडली, दवाखान्यात नेलं, लावले पैसे, संपून गेले पैसे, काय करावं समजेना. मग सासऱ्याचं घर होतं, इकलं, लावलं सासूला, सासू मेलीच नाही. लोक काय म्हणतील या टेन्शननं स्वतःचं 2 एकर इकलं, लावलं सासूला, तेव्हा सावकाश सासू मेली. देऊन नाही गेली, याचंच घेऊन गेली. मस्तकात पाहिजे का नाही. त्याला मिळाली बायको बिना भावाची, बिना बहिणीची. काय बोलतो का प्रकाश. मस्तकावर लागत असते कधी संपत्ती मस्तकावर म्हणजे प्रारब्धावर लागत असते तशी भेटत नसते. किती कष्ट करा. हां,
कष्टाने मनुष्य मोठा झाला असता तर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत लोक कष्ट करतात. मरेपर्यंत बापाच्या घर बदलत नाही, मरेपर्यंत चांगली बनन घालायला मिळत नाही, आणि मरेपर्यंत चांगलं जेवण करायला मिळत नाही. कष्टच मरेपर्यंत. हां, किती कष्ट. भिंत पडली म्हणजे पडदा लावतो निळा, तळवट बांधतो, आणि हवा आली का तळवट पडदा करतो, फडफड फडफड फड फडफड फड. बायको म्हणते पडदा लय फडफडतो, तो म्हणतो असाच फडफडतो. कष्ट फार आहे. मस्तक नाही चांगलं. हां, मस्तकावर आवश्यक किंमत आहे ना. हां, काहीच नाही होत आयुष्यभर. आणि एखादा शेडजी काहीच काम करत नाही, खुर्चीत बसतो, बसला की अंदर फसतो, एवढा जाडा असतो. आमच्याकडे शेडजी होते, भयंकर जाडे. त्यांची ढेरी लमकायची ना, तर ते टेबलापाशी बसले म्हणजे ड्रॉवर पुढे काढायचे, त्या ड्रॉवर ढेरी मुक्कामी ठेवायचे, का लमकू नये म्हणून. आणि काहीच काम नाही, फक्त फोन करायचे. हॅलो, मी तानीराम मणिराम भनभने बोलतो. बोला भनभने. 4 ट्रक बाजरी पाठवा. ओके. फोन ठेवला खाली. 4 ट्रक बाजरी महाराष्ट्रामध्ये यायचे आणि 8 दिवसात भाव वाढायचे. शेडजी 4 ट्रकावर 4 लाख कमवायचा, खुर्ची सोडली नाही. बरोबर ए बरोबर. खुर्ची सोडली नाही, नोटेचा पूर. हा कष्ट करून मेला. हा, कष्ट रामा करता हनुमानजीने केले का बिभीषणाने केले? हनुमानजीने. लंकेचा मालक कोण झाला? कसं काय? तिरपटम तारपटम. कष्ट कुणाचे? हनुमानजीचे. नौकरीच्या करिका कछु मेल नहीं, सब है नसीब का खेल. विभीषण को लंका दान, हनुमान जी को शनिवारच्या शनिवारी तेल. हनुमानजी तेलावर भागवले. लंकेचा माल विभीषण गेला. मस्तक असं आहे. मस्तकाला किंमत आहे. संसारामध्ये ज्याचं मस्तक पॉवरफुल त्याचा संसार चांगला, आणि योगामध्ये ज्याचे प्रयत्न पॉवरफुल त्याचा योग चांगला. पण तसं परमार्थामध्ये नाही आहे. परमार्थामध्ये प्रारब्धाला किंमत नाही, परमार्थामध्ये देवाच्या कृपेला किंमत आहे. विठ्ठल. परमार्थ शेवटात जाण्याकरता गळ्यामध्ये घातलेली एकदा माळ सरणावर जाईपर्यंत टिकण्याकरता परमात्म्याचा वरदहस्त पाहिजे असतो. प्रसन्नता. परमात्म्याची प्रसन्नता असल्याशिवाय माणसाचं कीर्तन ऐकायची आदत, माणसाची माळ, माणसाची वारी, माणसाचं भजन शेवटात जात नसते. देवाची कृपा पाहिजे परमार्थ शेवटात जायसाठी. संसार मस्तकावर जात असतो. शेती सुद्धा मस्तक ज्याचं चांगलं त्याला पिकत असते. बांधाच्या वर 3 पोते एकरी सोयाबीन आणि बांधाच्या खाली 10 पोते एकरी सोयाबीन. एकच सर्वे नंबर, एकच गट नंबर. फक्त मालक बदलला, थुक्याला थुका, आंबट चुका. वर 3 पोते खाली 10 पोते. 8 एकर वावर पिकत नाही म्हणून त्यानं लावून घातलं खंडाने. तुम्हाला खंड समजते ना, पैसे घेणे लावून देणे. खंडाने लावून घातलं आणि ज्याला लावलं त्याला फार पिकलं. याला वाटलं आपण पुढच्या वर्षी घरी होऊ. घरी व्हायलं. ज्या वर्षी यानं घरी व्हायलं याच्या वावरात लुंग्या, पानपिशा, लुंगस. हाँ म्हटलं कमाल होगी, उसको खेत दिया बहुत फसल हुई और मैंने घर को बोया लांगा लुंगा. काय करावं कळे ना. मासे विकणारा होता, जाऊन बसला मासे विकणार पाहिजे. कसं काय? तुम्हाला 1 मासा 50 रुपये, 10 मासे 500 रुपये, फुकटची नदी, फुकटचे मासे, फुकटम फाकटम कन्यादानम. तर हे बरं आहे, गेला मासे विकायला. ज्यानं याला नेलं त्याला सापडायचे टपारे टपारे, याला झिंगे. हाँ म्हटलं कमाल हो गई. खेत में गया लांगा लुंगा और नदी में गया झांगा झिंगा बोले. काय करावं काही ना. कीर्तन चालू होतं, जाऊन बसला महाराजापाशी. राम 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 कीर्तन केलं म्हणे. हा 2 तास. किती पैसे म्हणे? एवढे. हा धंदा बरा आहे गड्या. सोडलं सोडून महाराज झाला. भगो घातलं, बुक्का लावला, गावाच्या बाहेर जाऊन बसला. गावात समजलं साधू आला. सारं गावाने गेला डब्या घेऊन बुक्क्याच्या. बुक्का लावून लावून काळा कीट केला. 1 रुपया दिला नाही कोण दिवसभर. त्याला उद्या सकाळी भेटल. बसला लाल तिथंच. आणि त्या गावात झाली चोरी आणि चोर सापडत नव्हता. पोलीस फिरत होते. हा बसला होता अंधारा झाडाखाली. ए पोलीस गेले. कहाँ से आया, कहाँ जा रहा, बोलता क्यों नहीं, क्या हो गया, हाँ क्या नाम है तेरा? हा झाला साधू. यानं पकडतो म्हणून हा काही बोले नाही.
दिन में महाराज बनता, रात में डाका डालता. उठ. नेलं स्टेशन मध्ये. साहेब यानं चोरी केली वाटते विचारायला. साहेब म्हणे काश आया क्या कर रहा, बोलता क्यों नहीं. बोलेस ना. तसं नाही बोलणार हा. मग याचे पाय बांधा, टांगा बरं उलट, बांधले पाय टांगलं उलट. तो म्हटला कमाल हो गई. खेत में गया लांगा लूंगा, नदी में गया झांगा झिंगा, महाराज बन गया तो उल्टा टांगा बोले. म्हणजे शेती सुद्धा मस्तकावर पिकते. आता प्रमाण सांगतो ऐका. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, पर्जन्य आपुल्या स्वभावे, पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्या दैवे स्वभावे साऱ्या गावामध्ये सारखे पडावे, पण भूमीने मात्र ज्याच्या त्याच्या मस्तकाप्रमाणे पीक द्यावे. आपुलाल्या दैवे पिके भूमी. मस्तकाने जमीन पिकत असते. हे तर सर्वांचं सर्व चालते, कोणाचं काहीच चालत नाही. हॉटेल चालणारे माणसं आहेत, करोड रुपये कमवले त्या लोकांनी. पण काही हॉटेलाचं नाव, ढाब्याचं नाव निवांत ढाबा, ढाब्याचं नाव निवांत ढाबा, ढाब्याचं नावही निवांत, मालकही निवांत. दोन पायाला एक खुर्ची कमरीला, इकडे पाय तिकडे टंगले, इकडे टंगले, बसला. का निवांत ढाबा. जागा चांगली, रस्त्यावर आहे, पैसे लावले, आचारी आणले, सर्वच, पण निवांत ढाबा. कसं काय. मस्तक पाहिजे ना, नाही का. एक म्हण आहे आमच्याकडे, ज्याचं नशीब करे जोर त्याचा कुंदा खंदे चोर. कुंदा समजते ना तुम्हाला. कुंद्याचं गवत असते भयंकर तेजस्वी, पायाला लागलं की ते जखमा करतात. हरळी वेगळी, कुंदा वेगळा. एका पाटलाचा 8 एकर वावर भयंकर कुंद्याने जडलं. लोक म्हणायचे पाटील अरे वावर काढ ना, गावाजवळचा आहे ना. पाटील काढेच ना वावर. काढा ना वावर, खोद ना त्याला, कर ना काहीतरी, कुदळी लाव ना, नांगर लाव ना. तसं राहू दिलं. एक दिवस झाली चोरी पाटलाच्या गावामध्ये. गावातल्या चोराने चोरी केली आणि घरी आणला हंडा सोन्याचा. मग समजलं गावाच्या शेजारच्या गावातल्या चोरांना यानं चोरी केली. शेजारचे लोक चोर आले चोराच्या घरी चोरी करायसाठी, चोराच्या घरी आले चोरी करायसाठी आणि रस्त्यावर उभे राहिले. आणि त्याचा आवाज ऐकलाय या चोराने गावातल्या. तो बायकोला म्हणतो आपण काल हंडा आणला. म्हणे हा. पाटलाचा घरचा. म्हणे हा. घरी नाही आणला ना. ती म्हटलं आणला ना. म्हणे कुठं आहे. पलंगाखाली. बोल नको. कसं काय. चोर आले. तू हू म्हण फक्त. ती म्हटली, तो म्हटला हंडा आणला. म्हणे हू. घरी नाही आणला. हू. कुठं दाबला मग. वावरात. म्हणे कोणाच्या. पाटलाच्या. कोणत्या. कुंद्याच्या. बायकोला म्हटला नवरा कुंद्याच्या वावरात. चोराने ऐकलं. चोर म्हटले ऐ हंडा आणला पण घरी नाही आणला, वावरात दाबला, उद्या येऊ. दुसऱ्या दिवशी 100 चोर आले कुदळी पावलं घेऊन. कुठं. पाटलाच्या वावरात कुंद्याच्या. रात्री एका लाईन लावणं खोदणं. सारं वावर खोदलं, साऱ्या काशा काढल्या पांढऱ्या फट, सारं वावर पांढरं फट. सकाळी पाटील गेले डब्बा घेऊन संडासला. पाटील म्हटलं वाह, ज्याचं नशीब करे जोर त्याचा कुंदा. मस्तक आवरायचे. मस्तक पॉवरफुल असते. तुकोबारा सांगतात. तुकोबारा नाही काय. प्रारब्धेची भरे पोट
देवाला मागायचं नाही. काय मागायचं? परमार्थ शेवटासने. का? तो याच जन्मात होऊ शकतो, पुन्हा कोटी जन्मात होणार नाही. म्हणून माझा सांभाळ करा. काय सांभाळ करायचा? संसारात सांभाळ नका करू. का? संसारातला काय मस्तकावर घेऊन आलो आहे. प्रयत्न केलं तर येतील असं सांगता येत नाही. नाही 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 नाही. प्रयत्न करून करून निवडणुकीमध्ये उभं राहणाऱ्या माणसांनी वावरं इकून इकून भूमिहीन झाला, पण सरपंच नाही झाला गावातला. असं कसं? तसंच. असं कसं? तसंच. कष्ट भयंकर पैसे लावले, झालाच नाही सरपंच. का? मस्तकावर असते त्या गोष्टी. नाही तर काही लोक गाडीचं वॉर्निंग ते कलरिंग करणारे आमदार झाले. बरोबर बरोबर. दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हिंग करणारा एक आमदार पाहिला मी. असं काय? कसं काय? मस्तकावर आहे ते. संसारात मागत नाही तुला, मग काय मागता तुम्ही? परमार्थातलं. का? परमार्थ शेवटात जात नसतो. असं आहे. भलतं कठीण आहे. का? अनेक जन्मामधले संस्कार संसाराचे आहेत, म्हणून या जन्मातला परमार्थाचा साधा संस्कार लगेच उडून जात असतो. असं आहे, असं शास्त्र आहे. म्हणून अनेक जन्मातले संस्कार संसाराचे, या जन्मातला संस्कार परमार्थाचा. तो संपून जातो. तो टिकला पाहिजे, वायाने गेला पाहिजे. एवढ्या करता देवाला विनंती. काय? केला पाहिजे सांभाळ, मनवून 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 केला याचं मुख्य कारण असं आहे का, जेवढं मिळवणे सोपं आहे त्यापेक्षा कोटीपट पचवणे कठीण आहे. म्हणजे जे नाही ते मिळणे याला योग म्हणतात, आणि मिळालेलं सांभाळल्या जाणे त्याला म्हणतात क्षेम. अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम. योग कठीण नाही आहे, क्षेम कठीण आहे. कठीण योगावून क्षेम अप्राप्तस्य प्राप्ती नाही ती मिळालं. शिकलेली सुनबाई मिळणं सोपी आहे, पण टिकणं कठीण आहे. असं कसं? तसा किती टिकलेल्या सुना सोडचिठ्ठी घेऊन राहिल्या, घेतीन. बरोबर बरोबर. शिकलेली सून करणं सोपं आहे, पण टिकली पाहिजे का नाही? टिकली तर टिकली, हुकली. सोपं आहे. का? चांगलं आहे का? हर एक गोष्ट मोठी आली म्हणजे त्याच्यासोबत पाप येत असते. शांत व्हा. चांगलं आहे का? शेण उचलल्यानंतर ज्याप्रमाणे माती घेतल्याशिवाय उठत नाही, त्याप्रमाणे घरात सत्ता आली, संपत्ती आली, विद्या आली, शिक्षण आलं
का माज येत असतो. एका फुल पॅन्टवर एक फुल पॅन्ट फ्री, एका साडीवर एक साडी फ्री, तसा पैशावर माज फ्री. बरोबर बरोबर. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. हां, का पैसा येणं सोपं, टिकलं पाहिजे, टिकवलं पाहिजे की नाही. हां, जेवण करणं सोपं, टिकवणं कठीण आहे ना. रोजच बेसन भाकर खायचा, त्याला म्हणतात घड्याळ टिपरू. बेसन म्हणजे घड्याळ, भाकर म्हणजे टिपरू. आळंदीमधली भाषा होती 40 वर्षापूर्वी. काय खाल्लं रे? घड्याळ टिपरू. बेसन म्हणजे घड्याळ, गोल पडते की नाही ते बेसन, घड्याळ टिपरू. घड्याळ टिपरू निघालं कुत्रू. रे हाकल पटकन पलीकडे, हाकल 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 पटकन, हाकल पलीकडे. तुला का असा ढिला आहे का? होय सांगा त्याच्या. काय बोलतो? छा कुत्र्या छा मग तसं गेलं का? रोजच बेसन भाकर. एक दिवस होती पंगत गावातली, श्रीमंताच्या घरी गेला जेवायला. भयंकर जिलेब्यान, बासुंदीन, भजेन, कुरड्या, भयंकर जेवला. एवढ्या जिलेब्या खाल्ल्या का नरड्यात जर बोट घातलं तर जिलेबीच्या कड्या लागायच्या पोटाला. एवढ्या जिलेब्या खाल्ल्या आणि फुल पोट झालं. जेवला नाही कधी, खूप पेट जेवला आणि आला घरी. बायको बसली पुढं, त्याच्या पुढं हा बसला, त्याच्या मागं पोरगा उभा. तुम्ही आज जेवण नाही केलं? जेवायला गेलतो ना कुठं पंक्तीत, आणि मग जेवण केलं का? भलतं जेवण केलं. काय खाल्लं? जिलेब्या आणि ते बासुंदीन, ते भजे आणि ते असं. हां, भलतं जेवलात. तुम्हाला काय झालं? काही नाही. जेवलो ना भरपूर तिथं पाटलाकडे, भरपूर जेवलं पोट. तुम्हाला काय झालं? काही नाही झालं. जेवलो ना सकाळी, पोट भरपूर जेवला. आता जेवण आलो, पाणी पिलो. तुम्हाला काय झालं? नंतर प्रमाण सांगतो, याद आहे आधी हे आहे का? तुम्हाला काय झालं? काही नाही, जरा जेवलो की नाही मग जिलेब्या खाल्ल्या ना. बाबू बाय माय म्हटली, बेटा अरे यांना त्रास व्हायला लागला, यांची पाठ थोडीशी चोळ बरं, थोडं घास पाठ. पोरगा मागं होता पाठी मागं, बापमध्ये बसला होता, बायको पुढे बसली होती. पोरगं पागल, मॅट तोंडे पोट्ट, त्यानं मारला रग्गा पाठीवर. रग्गा पाठीवर मारल्या बरोबर ढो पायी बायकोच्या अंगावर. नाकात भजे, तोंडात जिलेबी. तुकाराम महाराज म्हणतात, जेवण सोपं पचलं पाहिजे का नाही? पचल्या नाही गेलं तर मग ओकारी होत असते. ओकलिया होतो श्रम, कठीण योगाहुनी क्षेम. या करता प्रमाण आहे. तुमचा योगाहुनी क्षेम कठीण. परमार्थ सापडणे सोपं, माळ घालणे सोपं, गुरु करणे सोपं, साधूवर निष्ठा ठेवणे सोपी, पण टिकणे कठीण. कठीण योगाहुनी क्षेम. सांभाळला जात नाही मोठ्या मोठ्या लोकांकडून. म्हणून मला तुला काही मागायचं नाही. माझं भजन सांभाळ, माझा परमार्थ सांभाळ, माझा देव सांभाळ. का? हा जर एकदा निघून गेला तर मग कोटी जन्म भजन होणार नाही. तू या पाया पडतो, सांभाळ कर माझा, मला बाकी काही पाहिजे नाही. सांभाळ जात नसते ना. श्रीमंत माणसं किती श्रीमंत झाली या देशामध्ये, अनेक श्रीमंत झाले. चांगलं सांगतो आहे का, रावणा एवढा बलवान झालाच नाही, इतकी श्रीमंती. 80,000 बायका. आपल्याला एक आहे तर थुक्याला थुका, आंबट चुका. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 2.25 लाख नातवंड, 2.25 लाख घरचेच माणसं, स्वतःचा मतदारसंघ ना बीजेपी ना काँग्रेस. इतका बलवान रावण. व्यायाम करायचा, हत्ती धडक मारायचा छातीवर तर दात तुटायचा, छाती फाटत नव्हती, इतका बलवान. श्रीमंती आज घातला मुकुट उद्या घालत नव्हता. का? पारुसा झाला म्हणून. पारसा तुमच्याकडे काय म्हणतात? शेळा. काल घातलेला आज घाला त्यांनी. पारसा. बाशी बरी झाली बाशी बाई. हो बाशी तुमची. तिकडे पारसा म्हणतात, आमच्याकडे मराठ्यात पारसा म्हणतात. पारुसा म्हणजे काल घातला आज घालायचा नाही. धोतर पारसा होत नाही का? धोतर रोज धुतो आपण, त्याला नावच त्याचं आहे धूत वस्त्र. धुवून घातलेलं वस्त्र धूत वस्त्र. लुगडं पारसा होत नाही का? आंघोळ करतो त्याच्यावर. पण तसं फुलपॅन्टचं नाही आहे. फुलपॅन्टचं कसं आहे? वाव शेतातून आला, झटकला, लटकला, लटकला, झटकला, अटकला, अटकला, झटकला, लटकला. 8 दिवस.
फुलप्यांच्या कमरीच्या पट्ट्याला जर आतून कुत्र्यानं हुंगलं तर कुत्रं गोल गोल फिरून मरून जाईल. म्हणून फुलप्यांची पूजा नाही सांगितली, पायजमाची पूजा नाही, गोल साडीवरची सुद्धा पूजा नाही. विठ्ठल गोल साडीवरची पूजा नाही. आणि तंबूवरची पूजा आहे का? तंबू समजता ना, असा बंद वरून टाकला तंबू, डोंग. मला सापडत नाही तर कोण तयार केला, तो याला चाबूक घेऊन चाललो मी त्याच्या मागं. तंबू तयार कोणी केला सापडे ना मला. वरून टाकला, आता सांगणं होत नाही, चालत नाही पूजा. धोत्रावरची पूजा. आज घातला मुकुट उद्या घालत नव्हता रावण, एवढा श्रीमंत, एवढी श्रीमंती. आपली श्रीमंती सांगू? आपली श्रीमंती बाथरूममधली शॅम्पूची पुडी 50 पैशाची. बाई जीव घेऊन पिचकून नरड्यापाशी आणते. मन भरत नाही, तोंड फाडून पाणी टाकून डुबू बुडू. 50 पैशाची पुडी शॅम्पूची. आपली श्रीमंती सांगू? दात घासायची पेस्ट पिचकून नरड्यापाशी आणायचं. दिसत नाही काही छिद्रातून त्या, मग पिन काढायची तोंडात घालायची, निघणं. तरी मन भरलं नाही तर मागून फाडून बोट घालून. आपली श्रीमंती. एवढी ज्याची श्रीमंती अफाट, एवढी ताकद का कैलासाच्या खाली हात घातला तर शंकरासह कैलास हलवला. एवढं बल. बरं काय, एवढं असून सुद्धा सांभाळल्या नाही गेलं. काय म्हटला तो मंदोदरीला? अगं एवढं वैर केलं मी रामासोबत आयुष्यभर, तुला माहित नाही. ती म्हटली बरं झालं वैर केलं. आणि काय तुमच्या पोटात पडलं हे तर सांगा, काय पडलं? नाही का? राम विमुख असं हाल तुम्हारा, रहा नको कुल रोवनिहारा. रामाचं वैर करून काय मिळवलं महाराज? एवढे नातवंड पतवंड असताना तुमच्या मरणावर रडण्याकरिता सुद्धा कोणी शिल्लक राहिलं नाही. रहा नको कुल रोवनी हारा, राम विमुख हाल तुम्हारा. रामाचा विरोध करून काय केलं मालक? तुमच्या नंतर जर मेली तर मी तुमच्या करता रडेल, पण तुमच्या नंतर जर मेली तर तुमच्या मरण्यावर रडायला कोण शिल्लक आहे महाराज? रहा नको कुल रोवनी हारा, रहा नको कुल रोवनी हारा. रहा नको कुल रोवनी हारा, रहा तुम्हारा.
काय केलं मालक? तुमच्या कुलामध्ये कुणी जिवंत देवाने ठेवलं नाही. आणि तुम्हाला सुद्धा माहीत आहे, ज्याने ज्याने राम मंदिरचा विरोध केला, ज्याने ज्याने रामाचा विरोध केला, ज्याने ज्याने भगवान शंकराचा विरोध केला, त्याचं काय झालं तुम्हाला माहीत आहे का नाही? त्यांच्या कुलामध्ये, त्यांच्या घराच्या लाईनमध्ये, त्यांच्या त्या समूहामध्ये कुणीतरी शिल्लक राहिलं काय? जेवढे शिल्लक राहिले तेवढे सारे पागल राहिले. आयुष्यभर त्यांना त्या जागेवर येता येणार नाही. आणि त्यांना 2050 पर्यंत त्यांचा नवरा मोदी बसू देणार नाही. राम विमुख हाल तुम्हारा. परमात्मा रामाचा विरोध करणाऱ्या माणसाला अहो 2050 पर्यंत मोदी हटणे नाही. मला माहिती आहे, मी सांगतो. अकोट शेगावपाशी कीर्तन केलं मागच्या वर्षी. हे व्हायच्या निवडणुका व्हायच्या आधी भगवंताची शपथ होऊन सांगतो. मी देशमुख आहे, मला बाकीच्या कोणाची फिकर नाही, मी खानदानी आहे. मी बोललो होतो, मोदी जर पंतप्रधान होणार नाही तर मरेपर्यंत कीर्तन करणार नाही म्हटलं. आणि तुमच्या गावात सुद्धा मागे बोलत होतो मी. 2च माणसं आहेत देशामध्ये, बाळासाहेब ठाकरे आणि मोदी, जे आपल्या देशाला, धर्माला, देवाला चांगले दिवस आणतील. असं 100दा बोललो धुळ्यामध्ये, मी तुम्हाला माहिती आहे. बाळासाहेब गेले म्हटलं तर मोदी राहिले. मोदी बसले. मागच्या वर्षी बोललो मी, कॅसेट आहे माझी विचारातून लोकांना, मोदी जर बसले नाही तर मी कीर्तन केलं नसतं आयुष्यभर, फक्त कथा केली असती. ते अजिबात ठरलं होतं माझं, शपथ व्हायली होती. तुम्हाला आताही सांगतो, 2050 पर्यंत जाणे नाही. असं कसं? तसाच लय त्रास दिला, लय सत्यानाश केला आमचा, आमच्या धर्माचा, आमच्या समाजाचा, आमच्या देवाचा, आमच्या देशाचा. सारं पाठ आहे आमचं. आम्ही काय अडाणी आहोत काय? मी शिकलो आहे, मला माहीत आहे काय काय केलं या लोकांनी. त्यांचा एकच उपकार आहे, काय? फक्त राहुल गांधींनी दुसरा गांधी तयार नाही केला ते तरी बरं झालं बाबा. तितका उपकार आहे, बाकी काही नाही. तो केला धोका, दुसरा गांधी तयार केला ते बरं झालं. तेवढं ते मोठे उपकार आहे बाबा. असंच कर, असाच राहा संट्या, जा तिच्या मायला त्याच्या, आपलं बरोबर. काय म्हणते मंदुदरी? राम विमुख असं हाल तुम्हारा. तुमचे असे हाल झाले, तुमच्या कुलात कोणी रडाला शिल्लक राहिलं नाही. राहिलं काय? रामाचा ज्याने ज्याने विरोध केला त्यांचं मढं निघालं. अजून या देशात सुद्धा असं पूर्ण होणार आहे का? देवाचं, धर्माचं, देशाचं अजिबात घेणं नाही त्या लोकांना. आता एवढा मोठा हा झाला, मोठा हा अटॅक झाला, एवढं मोठं केलं आपल्या सिंदूर, नाही काय केलं एवढं मोठं, तरीसुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी आहे, काहीतरी खोडून काढतात. 26 माणसं हिंदूंचे मेले, 1 मेला मुसलमानांचा. मुसलमानाचा मेला त्याच्याकरता भेटायला गेले, आपल्या माणसाकरता नाही गेले. इतकं यांना हिंदूबद्दल आहे. काय केलं आम्ही? हो, आमचा देश किती वर्षाचा, आमचा धर्म तुम्हाला माहीत नाही. मुसलमान 1445 वर्ष झाले. नोट करा, कॅसेट करा, मी सांगतो. ख्रिश्चनांना झाले 2025 वर्ष. आणि तुम्हाला 1 अरब 96 करोड 8,53,126. 1 अरब म्हणजे 100 करोड. सनातन कधीपासून? 1 अरब 96 करोड 8,53,126 वर्ष झाले सनातन धर्माला, हिंदुस्थानला. अहो, एकदा सुद्धा सारा देश मुस्लिमांच्या ताब्यात गेला नाही. तुम्हाला माहित नाही, सारं खोटं लिहिलं यांनी. चांगलं ऐका. पारशीचा देश होता इराण, पारशिया होता. पारशी ताब्यात गेला मुसलमानांच्या, तर एकही पारशी राहिला नाही, सारं इराण केलं मुस्लिमांचं. आपला देश जर 10 वर्ष पूर्ण त्यांनी भोगला असताना इथे एक हिंदू नसा राहिला बियाला.
ज्या अर्थी साऱ्या हिंदुस्थानमध्ये खचून हिंदू भरले आहेत, त्या अर्थी काही भाग ताब्यात होत त्यांच्या, कंटिन्यू राज्यच केलं नाही. पण स्वतंत्र देश झाल्यानंतर 5 मुस्लिमांचे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये शिक्षण मंत्री असल्यामुळे त्यांनी सारा सत्यानाश केला. कुणाचा? महाराणा प्रतापाचा, छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वांना बाजूला सारलं आणि त्यांचीच सारी औलाद पुढे आणली. काय संबंध आहे त्यांचा आमचा? काय संबंध आहे? देश हिंदुस्थान, हिंदुस्थानचे राजे, हिंदुस्थानचा समाज. हिंदुस्थान पूर्ण गेला नाही एकदा सुद्धा, काही भाग गेले. अहो, महाराणा सांगाने एकदा त्याच्या पाठीमागे लागला तर इराणपर्यंत मुघल पळवला आणि इराणपासून 100 किलोमीटरवर चौकी बसवली. तर 7वी शताब्दीपासून 17वी शताब्दीपर्यंत मुसलमान या देशात येऊ शकला नाही. एकटा महाराणा सांगा. मला माहीत आहे, मी सांगतो, इतका इतिहास आहे. 7वी शताब्दीपासून 17व्या शताब्दीपर्यंत पुन्हा मुसलमान पहिल्यांदा मोहम्मद बिन काशिम आला 7वी शताब्दीमध्ये आणि पळून लावला इराणपर्यंत. 100 किलोमीटर चौक्या बसवल्या, हिंदू राजे बसवले. याची ताकद झाली नाही त्यांची. असा हा समृद्ध देश आहे. तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. असंच देशाच्या देवाच्या रक्षणाकरता राहा. आम्हाला वर्गणी मागायची नाही, आम्हाला धर्मशाळा बांधायची नाही, आम्हाला तुमच्या पाठी भीक मागायचं नाही मरेपर्यंत. एवढंच म्हणायचं. देव देश रक्षण करणाऱ्या माणसा पाठीमागे राहा, बरं होईल. हां, कृष्ण हरी महाराज. रामाचा विरोध करणाऱ्या माणसाचं काय होत असते मंजूरी सांगितलं. तुझं काय राहिलं रावणा? सारं कुल मातीत घातलं. रहा नको कुल गोवनिहारा म्हणून सांगतात तुकोबारा, माझा सांभाळ करा. विठोबा रखुमाई आज या ठिकाणी कानादेश वारकरी सेवा मंडळ रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि आपल्या धुळे शहराचे आमदार आदरणीय महाराष्ट्रींच्या कानावर एक गोष्ट टाकतो. आदरणीय भैयासाहेबांनी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस मला एकाही मुस्लिमाचं मत नको, मी फक्त हिंदूंच्याच मतावर आमदार होईल आणि त्या पद्धतीनं सर्व हिंदूंनी त्यांचं स्वप्न साकार केलं. ते आदरणीय अनुप भैया अग्रवाल आदरणीय महाराजांचा या ठिकाणी रौप्य महोत्सव समिती आणि धुळे शहराच्या वतीने सन्मान करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. परिवाराच्या वतीने आजची सेवा करणे हार टाकायला वर यायचं. महाराज चला लवकर.
दीड कोटी जय मल्हार. बरं बरं बरं. मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ. माझे बुद्धिबळ पाय तुझे, माझे बुद्धिबळ पाय तुझे, बुद्धिबळ पाय तुझे, माझे बुद्धिबळ पाय तुझे. मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ, मनवूनी केला पाहिजे सांभाळ. मग तुमची बुद्धी काय करता तुम्ही मला सांभाळायला लावता, तुमची ताकद काय करता. तुकोबाराला विचारलं देवाने, तुकोबाराला देव म्हटला, तुकोबारा म्हणते देवाला, देवा तुला माहित नाही बुद्धी आणि ताकद याला काही किंमत नाही. कसं काय, सारी बुद्धी तुझ्या पायापाशी आणि सारं बल तुझ्या पायापाशी. किती बल होतं देवा रावणापाशी. रावण काय म्हटला तिला, अगं कैलास पर्वत हलवला, किती बल होतं म्हणे. हां, ती म्हटली कैलास पर्वत हल्ला मला माहित आहे, किती बल आहे माझं म्हणे. तुमचं बल फार मोठं आहे, किती बल सांगू. मग बोलली मंदोदरी, एका मिनिटात सांगतो पुढे चालतो. रामानुज लघु रेग खिचाई, रामाच्या लहान भावाने 2 हाताची रेष पर्णकुटीच्या पुढे पाडली. रामानुज लघु रेग खिचाई, ताईन लांगेहू असं मनुसाई. 2 हाताची रेष लक्ष्मणाची उल्लंघून तुम्ही का जाऊ शकले नाही. तिला म्हणता तू बाहेर ये, तुयात जर दम आहे तर तू अंदर काऊन नाही गेला. साऱ्या फोकनाळ्या मारतो लगा, साऱ्या फोक्या हाणतो लगा, साऱ्या बंडल मारतो लगा. तुयात जर दम होता तर अंदर काऊन नाही गेला. तिला बाहेर कसं बोलवलं. तुझी ताकद जर होती तर तो पर्णकुटी उचलून घ्यायला पाहिजे होती. असं नाही झालं, चुई मुई. आणि माझ्यात ताकद आहे म्हणतो. काय ताकद आहे सांग ना. 2 हाताची रेस उल्लंघन काय तू. ताकद गेली कुठे तू इथे सांग मला पहिल्यांदा. हा, कुठे गेली ताकद. चांगला आहे का, देवाच्या पुढे ताकद चालत नसते. हा, 70 वर्ष ज्यांनी देश पिळून खाल्ला त्यांची ऐशी की तैशी त्यांच्या मायला विचारा. आपलं काही म्हणणं नाही. जमलं काय काही, जमत नसते. हा, जमत असते का काही, जमलं काय काही. आता तर जमतच नाही. हो असं कसं आम्ही आहोत ना, काय काळजी करा, आम्ही आहोत ना, जमत नाही. आता जमत असते का. काय खतरा आहे का, तो खानदानी बदमाश आहे मोदी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कुणाचं चालू देणार नाही. हो, अफाट बुद्धिमत्ता आहे, ब्रह्मचारी आहे. लग्न करून बायको देऊन सोडून दिली आणि नुसतं देशाकडे झटतो असं आहे ते. तुम्ही काय टेन्शन घेता. फक्त तुम्ही एक करा, शिक्का मारताना थुक्याला थुका करू नका. तुमच्या तेवढं ताब्यात आहे. काय चाललं काय, देवापुढे काही चालत नसते. आता प्रमाण सांगतो. देव करा धनी
सिद्धी वाहे पाणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी, मुळावर स्वर पोहोचल्याशिवाय गोडवा येत नाही. रिद्धी सिद्धी वाहे पाणी, देव करा धनी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. तुम्ही माळ तर घालून पहा, तुम्ही वारी तर करून पहा, तुम्ही देवावर निष्ठा तर ठेवून पहा, पण तुम्हाला म्हशी डुकर हेले खायला पाहिजे. देव करा धनी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी. परमात्मा सर्व करू शकतो. चांगला आहे का? परमात्मा काय करत नाही असं नाही, तो म्हणेल ते करू शकतो. काय बदल केला हो रामकृष्ण हरी. काय रोड झाले बाबा देशभर, काय झाले रस्ते. 100दा गाडी इंडिका अंदर जायची आमची खड्ड्यात, तो वर निघत नव्हती. उतरा, मारा धक्का, मारा धक्का. इथून निघाले आता का टरटर, पोटातलं पाणी हलत नाही, गल 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 गर्र. आम्ही जास्त त्याच्या रस्त्याचे हे आहोत ना, हां दिवसभर चालतो ना. परत दिवशी सोलापूरला, काल परभणी शहरामध्ये सायाळ्याला, आणि आज इथे रस्ते पाहिलं असं वाटते किती धन्यवाद द्यावे बाबा, महाराज लोकांचं आयुष्य वाढलं. हां हो, काय काय तमाशा केला या लोकांनी. जयपूरमध्ये मिलिटरीवाल्यांची बुटाची कंपनी होती, ते जयपूरवाले इस्रायलला बूट विकायचे मिलिटरीवाल्यांचा, आणि तो बूट इथे आणून ते ट्रान्सपोर्ट करायचे इस्रायलवाले. एक बूट विकायचे 25,000ला. मग मनोहर पर्रिकर झाले संरक्षण मंत्री, आणि त्यांनी जयपूरच्या सीओला फोन केला, का हो तुमच्याकडे बूट विकता तुम्ही इस्रायलला, आम्हाला का देत नाही. तो म्हटले का सरकार असं आहे का एका एका वेळेस जे बूट दिले त्याचं पेमेंट 2-2 वर्ष होत नाही. मनोहर पर्रिकर म्हटले का तुमचं पेमेंट झालं नाही का मला फोन करा, त्याच मिनिटात तुमचं पेमेंट करील. आणि मग झाला समजोता. मी सांगतो गुगल सर्च करा, आणि मग बूट ठरला 2200 रुपयाला. ऐकून आले का? झोपले तुम्ही? बूट ठरला 2200 रुपयाला, आणि 1 मिनिटात झाली साईन. अजून जयपूरची कंपनी अजून देते मिलिटरीवाल्यांना बूट. सांगा तुम्ही, इथून इस्राईल आणि तिथून भारत 25,000 रुपये, आणि देशात 2200 रुपये. काय काय खाल्लं हो. पण सत्ता पाहिजे. तुमच्या मायला विचारा बरं, सत्ता पाहिजे तुम्हाला. काय काय केलं हो. अहो सुषमा स्वराज बोलल्या एक दिवस, माझ्यापाशी त्याची कॅसेट आहे. त्या म्हणतात का एका वेळेला टिकून येणारी आयात केलेली साखर, निर्यात केलेली साखर, कृषी मंत्री महाराष्ट्रामधलेच होते, तर साखर आयात केली होती 36 रुपये किलोनी, आणि पाठवत होते 12 रुपये किलोनी. दोन्ही जहाज एका तळावर होते. सांगा 12 रुपये किलोचं जहाज चाललं, पांडुरंगाची शपथ सर्च करा. आणि 36 रुपये किलोचं साखरचं जहाज देशामध्ये आलं. काय काय कायच्या मायाला त्याच्यात तुमच्या मायचा तुमच्या काही काय आहे का नाही? सांगा ना तुम्ही, हे का वागणं झालं का हो? एवढं खात असते काय तुमच्या मायला? कट्टे काय तुम्हाला? 12 रुपये चालली साखर आणि 36 रुपये घेऊन राहिले एका ठिकाणी दोन्ही जहाज. अहो पहा ना तुम्ही गुगल सर्च करून, एवढं खात असतात काय? आणि सत्ता पाहिजे, सत्ता. तुमच्या मायचा मामा कुठे गेला काय माहिती, जीव जातो हो. आम्हाला काही नाही पाहिजे भिकारीपणा, आरक्षण नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, रुपये नाही पाहिजे, काहीच नाही पाहिजे. पण काय वाताहत केली देशाची होती हो. अहो 10 वर्षामध्ये कुठं देश गेला? चाय नाणे 3दा संडास केली पिवळी पिवळी पायजाम्यात, बसक्या नाकानी त्यांनी. इतकी ताकद आहे. देश किती सुंदर आहे आपला, असा आहे ते. म्हणून विनंती आहे, अध्यात्माच्या माध्यमातून वारकरी
म्हणजे खानदेश वारकरी मंडळ मोठं सुंदर आहे. आमचे हार्मोनियम वादक वारले काय ते म्हातारे होते आहेत काय? हां अजून आहे का जिवंत? अरे तिच्या माला अजून जिवंत आहे. मला वाटतं म्हातारा झालं म्हटलं. मोठा सुंदर माणूस होता, फार गोड वाजवायचा, माझा फार प्रेम होता नाही का. आमचे नारायण महाराज आमच्या दिंडीत चालतात, भजन सांभाळतात आमचे श्याम महाराज सौंदनेकर आणि सर्व महाराज मंडळी, आसपासच्या गावचे वारकरी, सुंदर गाणारे भजनी, मृदंग वादक. स्पीकर तर प्रश्नच नाही. हा तेव्हा स्पीकर आला जेव्हा आम्ही कीर्तन करायला लागलो, तेव्हा याचा जन्म झाला. तवापासून मोठा झाला, विचारात झाला. हे आमच्या वेळेस आला जेव्हा आमचा चालला होता तळाखा डिच्चांग डिचांग बाबा लगीन, तेव्हाचा स्पीकर आहे हा. असं आहे ते. म्हणून जेवढं प्रेम मी धुळ्यावर केलं, जेवढं प्रेम मी आसपासच्या गावावर केलं, तेवढं प्रेम या जन्मात कुणाच भागावर करणार नाही. आता निघून जाईल. एवढं प्रेम करू शकत नाही, एवढं प्रेम दिलं आम्हाला यांनी. आमचा वाणी समाज, दिगंबरराव येवले, आमचे कोठवदे, ही सारी मंडळी इथे आहे. 19 तारखेला आळंदीहून वारी निघणार आहे पंढरपूरसाठी, आमची दिंडी आहे. आणि पुन्हा 5-6 तारखेला जवळजवळ 15 तारखेला गाथा पारायण सुरू होणार आहे पंढरपूरचं वाणी समाजाचं. ज्यांना यायचं त्यांनी या. झालेली सेवा परमात्म्याच्या पावावर समर्पण करून सेवेला पूर्णविराम. मला माहीतच नाही आता घड्याळ पाहिजे समजलं, वाजले की 12, जाऊ द्या ना घरी. समजलंच नाही, 11 वाजून गेले. तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा, म्हणून केला पाहिजे सांभाळ माझे बुद्धिबळ पाय तुझे. चाल म्हणायचे ज्ञानेश्वर माऊली.